हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते। माझे रेसिपी बघण्यासाठी होमकुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। हो नमस्कार, मी रंजना। आज ही भाजी शेपूची मी इथे बनवणार आहे। जे लोक स्पायसी खात नाही, तिखट ज्यांना जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशली भाजी आहे। आणि शेपूची भाजी बरेच जण खात नाहीत, तर ही भाजी खूप छान लागते। एक जुडी शेपू आहे, छान बारीक कापून घेतलेली आहे। इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी, मोठा अर्धा। 2 टीस्पून इथे ओलं खोबरं आहे। एक इथे मोठा कांदा मी असा उभ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे। इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 इथे मी लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत। आणि हे मटकी, तर मटकी भिजत लावलेली होती मी, त्याला मोड नाही आलेले अजून। मोड आलेले असेल तर अजून उत्तम आहे। तर ही मटकी भिजून आणि मी फक्त एक अर्ध्या वाटी मटकीला अर्ध्यापेक्षा कमी पाणी टाकून फक्त जरासं गरम करून आणि त्यातलंच पाणी त्याच्यामध्ये आटवलं, एवढंच याला शिजवायचं आहे फक्त। ते बघा नुसते अशी दबते, तर ही मटकी मी घेतलेली आहे। तर चला बघूया आजची ही भाजी बनवायला आपण सुरुवात करूया। इथे कढईमध्ये 2 चमचे आपण तेल घालून घेतलेले। तेल आपलं छान गरम झालेले आहे। इथे मी अर्धा टीस्पून घालते राई, अर्धा टीस्पून इथे घालणार आहे जिरं, नाही 1-2 चिमटे आपण म्हणू शकतो याला हिंग आहे। लसूण आपला कुटलेला। तर इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांद्याचा छान कलर बदलेपर्यंत इथे तांबूस कलरचा कांदा होईपर्यंत इथे छान परतवून घेणार आहे मी। इथे कांदा छान झालेला आहे माझा। इथे टोमॅटो घालून घेणार आहे मी। टोमॅटो थोडासा नरम करून घ्यायचा आहे। इथे टोमॅटो छान झालेला आहे परतून। इथे तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, पण मी इथे लाल मिरची पावडर टाकणार आहे। हे बघा अर्धा टीस्पून पेक्षाही कमी तिखट आहे हे। अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे हळद घातली। मटकी घालून घेणार आहे। इथे भाजी घालून घ्यायची। हे आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। आणि नंतर आपली भाजी बऱ्यापैकी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण मीठ घालणार आहे, कारण पालेभाज्या पटकन कमी होतात आणि त्यामुळे मिठाचा अंदाज चुकतो। अजून थोडीशी वाफेवर होऊ देणार आहे, नंतर आपण याच्यात मीठ घालायचं। इथे आपली भाजी छान मिक्स झालेली आहे आणि एक छान वाफही त्याला मिळालेली आहे। भाजी बघा कमी होते आपोआप। इथे आपण घालून घेणार आहे कोथिंबीर आणि इथे आपलं 2 टीस्पून ओलं खोबरं आहे, तेही आपण इथे घालून घेतोय। पालेभाजीमध्ये कोथिंबीर भाजीमध्येच टाकली तर छान चव उतरते। आता इथे मी घालणार आहे मीठ। त्याच्यावरती आता डिश झाकण ठेवून थोडंसं मी पाणी ठेवणार आहे। आपल्याला हवं तेवढंच पाणी वापरणार आहे, फक्त मी अर्धा वाटी पाणी इथे गरम करत ठेवलेले आहे। इथे आपली भाजी बघूया आपण पाणी टाकण्याच्या आधी। शेपू शिजायला थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला। इथे मी गरम केलेलं पाणी घालणार आहे। इथे आपली भाजी शेपूची तयार झालेली आहे। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे, कमी तिखट कमी मीठ असलेली, पण अतिशय छान हिची टेस्ट आहे। तर आजची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर होमकुक रंजना चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि भेटूया असंच परत एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।